नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे तुमचे लक्ष लागले असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर अनेक शेतकरी बांधव सातत्याने एकच प्रश्न विचारत आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार। सध्या जर पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती अनेक व्हायरल बातम्या तसेच दावे केले जात आहेत। कुणी म्हणतंय विशेष जयंती निमित्त हप्त्याचे पैसे जमा होणार, कुणी म्हणतंय अनेक नेत्याच्या वाढदिवसाला पैसे जमा होणार, कोण म्हणतं आज खात्यावरती पैसे जमा होणार, कोण म्हणतं उद्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोण म्हणतं शेतकरी बांधवांनो कालच पैसे जमा झाले। पण या सगळ्या दाव्यांमध्ये काही सत्य आहे का? काही फक्त शेतकरी बांधवांची फसवणूक होत आहे हे देखील आता समजून घेणं शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता कधी जमा होणार। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या अशा देखील पाहिल्या असतील की त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येतंय की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा झाले, 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, त्यासोबत 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार। मग नेमकी आता यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि खरोखर नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधीपर्यंत या ठिकाणी रक्कम जमा होणार हेच तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तुम्हाला आता संपूर्ण अधिकृत माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली मी A to Z माहिती सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील लक्षात घ्या। जर का तुम्ही खरोखर नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोच्या हप्त्यांची तुम्हाला अत्यंत गरज असेल, नमोचे 2 हप्ते तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार असा तुमचा प्रश्न असेल, तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यासोबत सरकारच्या माध्यमातून नेमकी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी कोणती तारीख देण्यामध्ये आलेली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हे आता तुम्हाला शेतकरी बांधवांनो A to Z माहिती सविस्तरपणे एक एक करून मी सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे A to Z माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे की PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। PM किसान योजनेचे दरवेळी तुम्हाला टाइम टू टाइम हप्ते मिळतात, म्हणजेच की मागील 23वा हप्ता असेल त्या हप्त्यासोबतच तुम्हाला असं अपेक्षित होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा होईल, परंतु काही म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून काही अडचण असेल किंवा काही तांत्रिक बाबी असतील, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता PM किसान योजनेच्या धर्तीवरती जमा झाला नाही। त्यानंतर शेतकरी बांधवांना असं वाटू लागलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पुढील काही दिवसांमध्ये येईल, म्हणजेच की 1-2 दिवसांमध्ये येईल, परंतु शेतकरी बांधवांनो तसंही झालं नाहीये। जवळपास आता 1 ते 1.5 महिना उलटून गेला, PM किसान योजनेचा तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला, तरी सुद्धा राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जमा झाला नाहीये। नेमकी याचं कारण काय आहे आणि नेमकी राज्य सरकार वाटप केव्हा सुरू करणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम या ठिकाणी जमा होणार आणि त्यासोबत कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार हे आता मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो एक एक करून सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला। शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा आता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं आहे। कोणत्या तारखेपासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार, पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे आणि यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार हे आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला
तुम्हाला मी पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। परंतु हे खेळ समजून घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने असं केलंय की अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून वंचित केले आहेत, 10व्या हप्त्यापासून वंचित केले आहेत। यामध्ये बरेच शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत, याचं म्हणणं असं झालं शेतकरी बांधवांनो, आणि अनेक शेतकरी बांधव पात्र देखील आहेत। आता त्यामुळे तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव शेतकरी बांधवांनो या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। केव्हा रक्कम जमा होणार आहे ही तारीख मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो यामध्ये असं देखील सांगण्यामध्ये आलंय फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकंदरीत जर विचार केला तर तुम्ही यासाठी पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही पात्र होण्यासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र व्हाल, आणि त्यासोबत नेमकी कोणती कामे अपूर्ण ठेवल्यानंतर तुम्ही अपात्र व्हाल, आणि त्यासोबत नेमकी कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणते 15 जिल्हे आहेत त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। आता चला शेतकरी बांधवांनो कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत हे जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया। तर पहा आता शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजेच की ई-केवायसी। जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का? जर का तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम असणार आहे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील बँक खात्याशी आधार लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो हे 2 कामे पूर्ण करायचे आहेत। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलंय ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आता चला शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप केलं जाणार आहे। त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना मधील शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पुण्यामधील शेतकरी असाल, पुण्यामध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली,
जळगाव, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांमधील जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता रक्कम कधीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे तर ती तारीख ऐका शेतकरी बांधवांनो, 29 जुलै पर्यंत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल असं सांगण्यामध्ये येतंय। मग नेमकी केव्हा जमा होईल हे तर आपल्याला कळेलच। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब नक्की करा।